हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, मागच्या आठवड्यापासून ना आपण उन्हाळी भाज्यांची मालिका चालू केलेली, म्हणजे सिरीज चालू केलेली आहे. मागच्या आठवड्यात ना आपण पहिली रेसिपी भाजीची पोस्ट केली. ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर आजची आपली दुसरी भाजी आहे मसुराची भाजी. आता हे नाव ऐकून तुम्हाला गंमत वाटेल, अरे मसुराची भाजी म्हणजे डाळीची भाजी कशी काय होऊ शकते? तर येस, मसुराची भाजी इतकी सुंदर होते आणि महत्त्वाचं म्हणजे डाळीमध्ये प्रोटीन्स असतात. सो ही भाजी प्रोटीन रिच आहे. मसूर डाळीच्या भाजीसाठी ना आपण अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. ती आपण आता एका बाउलमध्ये काढून स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून झाली की आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यात आता थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया डाळ बुडेपर्यंत. आणि आता ही जी डाळ आहे ती अर्धा तास आपण यांना भिजवून ठेवूया. मसुराच्या भाजीसाठी ना छोटा मिक्सर घ्यायचा आहे आपण आणि त्यात ना लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. मोठ्या आहेत म्हणून मी 2 टाकल्यात, नॉर्मल असेल तर 3-4 टाकल्या तरी चालतील. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या. आता ह्याचा आपण ठेचा करून घेऊया. ठेचा करून घेतलेला आहे आपण. मसुराच्या भाजीसाठी ना आपल्याला कांदा लागणार आहे. मी मोठा एक कांदा घेतलेला आहे, तो आता छानपैकी ना बारीक चिरून घेऊया. कांदा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा तास झालाय, मसूर डाळ इतकी छान भिजलेली आहे आपली. आता आपण भाजी करायला घेऊया. मसुराची भाजी करण्यासाठी एका कढईत ना मी छोटा तेल घेतलेला आहे. त्यात आता अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया. 1-2 मिनिटं यांना छान परतून घेऊयात, म्हणजे काय होतं की त्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, त्यात आता बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा छान लो फ्लेमवर आपण यांना मस्त शिजवून घेऊया. फ्रेंड्स, आपण आहे ना या ज्या भाज्या आहेत त्या उन्हाळा स्पेशल करतोय, म्हणून काय करायचं की ह्याच्यातला जो कांदा आहे तो अगदी ना 70-80% आपण आहे ना भाजून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की कांद्याचा ओलसरपणा आहे ना त्या भाजीमध्ये राहतो, यासाठी. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपला कांदा जो आहे तो 70% छान शिजलेला आहे. त्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. अर्धा चमचा गोडा मसाला, भिजवून घेतलेली मसूर डाळ. आता ही डाळ आहे ना आपण छान मिक्स करून घेऊया. आता त्यात ना अर्धी वाटी आपण पाणी घालून घेऊया. हे पाणी पण आपण मिक्स करूयात. आणि काय आहे ना की डाळ शिजण्यापुरतं आपण हे पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर पातळ हवे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जास्त पाणी टाकून घेतलं तरी चालू शकतं. आता एक 4 ते 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. 3-4 मिनिटं झालेत, आता आपण चेक करून घेऊयात. येस, आपली जी मसूर डाळ आहे ती 50% शिजली. आता आपण काय करूयात की अर्धी वाटी अजून पाणी टाकून घेऊयात. म्हणजे टोटल काय झालंय की या भाजीला आपल्याला 1 वाटी पाणी लागतं. आपण आता 2 ते 3 मिनिटं आहे ना परत झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे डाळ छान शिजेल. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूयात. येस, लक्षात येतच आहे की डाळ इतकी छान शिजली आहे. पण एक तुम्हाला जाणवलं का की ना डाळ शिजली आहे पण गाळ झाला नाहीये. परफेक्ट या स्टेजवरच काय करायचंय की कोथिंबीर आपण आहे ना थोडीशी टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करूया. या डाळीमध्ये ना काय की मसाल्याचं प्रमाण अजिबात नाही आहे ना, त्यामुळे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ही आहे ना भाजीची रेसिपी आहे. आता आपण गॅस बंद करून आहे ना सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल प्रोटीन रिच मस्त झटपट होणारी अशी मसुराची भाजी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे. काय मंडळी, भाजी बघून तुम्हाला असं वाटलं असेल ना काय सोपी भाजी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात आहे ना आपल्याला काय होतं की ना मसालेदार आहे ना खावंसं नाही वाटत, किंवा जरी खाल्लं तरी ऍसिडिटीचा त्रास होतो. असं वाटतं की काहीतरी साधं सिंपल असावं आपलं जेवण. तर ही भाजी त्यातलीच एक आहे. अजिबात मसाले नाहीये, अगदी साधी सिंपल पण तितकीच चविष्ट आहे.
तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.